तर सकाळी सकाळी आज उठून माझ्या मम्मीचा चालला होता राडा, मम्मीचा आणि पप्पांचा. कारण काय तर आज होती गावची यात्रा आणि सगळी सकाळची तयारी म्हटले की लवकर लवकर उठा आणि सगळ्यांनी लवकर आवरून कामाला लागा. म्हणजेच काय तर आपल्याला नंतर आहे ना लय गडबड होणार नाही. म्हणून मम्मीने काय ना सगळं दळण वगैरे काढलं होतं सगळं आणि हे मला द्यायचं ना तिची घाई चालली होती. कारण मयूर येणार होता संध्याकाळी आणि लगेच जेवण करून जाणार होता. तर मग तो मम्मी काय करत होती की मला जे काय काय द्यायचं आहे ना तर ते तिचं चाललं होतं भरायचं. मग मम्मीने ना उन्हाळ्याचं सगळं तळण्याचं म्हणजे नाही का कुरडई पापड हे सगळं बनवून ठेवलं होतं. तर मग तिचं चाललं होतं मला द्यायचं काम काय काय पाहिजे तुला. मग ते सगळं भरून मला देत होती. तर एवढी सगळी माझी गोण पूर्ण भरलेली होती. म्हणजेच तिने मला सगळं दिलं होतं काय काय ते. आता बघा इथं वेफर्स आहेत आणि त्याच्यामध्ये वेफर्स आहे आणि कुरडई दिलेली आहे मला. परत बटाट्याचे काय म्हणतात त्याला बटाट्याचं किस दिलेलं आहे. परत अजून बरंच काय काय ते पापड दिलेले आहेत मला. तिने भरपूर असं काय काय तिने मला भरून दिलेलं आहे आणि त्याची एवढी मोठी पिशवी भरलेली आहे. आणि प्लस बाहेर पप्पा बसलेत. तिने पप्पांना काम दिले याचं काय म्हणतात त्याला गहू निवडायचं काम दिलेलं. कारण मला गहू निवडायला ना बराच कंटाळा येतो. कारण मम्मीने मग काय केलं पप्पांना सकाळी लवकरच बसवलं गहू निवडायला. मग पप्पा बसलेत गहू हे करत आणि मम्मीने इकडे सगळं पॅकिंग वगैरे माझी करून दिली. म्हणजे काय मयूर आल्यावरती लगेच त्याला ते देऊन टाकायला. तर बरंचसं सगळं झाल्यावरती मग मम्मीने आणलं होतं चिकन आणि मटन सेपरेट ठेवलेलं आणि चिकन सेपरेट ठेवलं. तर मग मम्मीची सगळी तयारी सकाळी चालू झाली होती आणि तिचं शूट मी करत होते आणि मी आंघोळ वगैरे केली आणि तिच्याच बरोबर बसले गप्पा मारत आणि तिला म्हणत होते की मम्मी अगं एवढं पुरे आल्यात. मग तिला पण जरा त्यांना पण मदत केली. म्हणजे तुम्ही नुसत्या खायच्या कामाच्या तुम्ही काहीच काम करत नाही. अरे भाई म्हणजे आपली काही इज्जत बिज्जत आहे का नाही बाई. तर ठीक आहे असू दे. तशी पण आपल्याला काही इज्जत नाही. माहेरी आल्यावर काही इज्जत बिज्जत नसते. आपण निवांत खाऊन पिऊन आरामात असतो. आपण काही काडीच्या कामाला मदत करत नाही. अजिबातच करत नाही. मी तर नाहीच नाही करत. आणि माझी माव तर एवढा वैताग देते त्यांना ना बापरे त्यांचं नाकीनू आणते एवढा वैताग देते. पण तरी पण अजून 2-3 दिवस आम्ही राहून याला त्रास दिल्याशिवाय आम्ही काही घरी जात नाही. तर आता हा सेवळ तुम्हाला ना आवाज असा बाहेर येत असन वाऱ्याचा. कारण मी ना झाडाखाली बसून एडिटिंग करते. कारण आमचं बाळ झोपले घरामध्ये आणि त्याला जास्त आवाज केला की मग लगेचच उठून बसवतो. तो एक लय मोठा ताप आहे. त्यामुळे आपण बाहेर बसून आहे ना आणि एडिटिंग सुद्धा आता करणं खूप गरजेचं. मग तोपर्यंत मग तुमच्याकडे ब्लॉग पोहोचणार कसा ना. त्यामुळे आता जिथं जागा भेटेना आता तिथं आता आपल्याला काहीतरी करावंच लागते. म्हणून मग मी बाहेर बसले होते एडिटिंग. त्यामुळे तुम्हाला आवाज येतोय तो जरासा इग्नोर करा. सो आता सगळं एवढं बघा ऊन आहे आणि मम्मीने बाहेर आता पडवीचं काम चालू केलेलं आहे ना वाट्याचं. तर आता बाहेर एवढं उन्हाचं मग मम्मीने पप्पाने अशा आडवे पत्रे लावून दिले मम्मीला. म्हणजे कसं असं उन्हाचं आहे ना जरा हे करेन आणि गॅस पण वाचन आणि चुलीवरचा पण स्वयंपाक. म्हणून मग आणि बराच स्वयंपाक होता. यात्रेचा स्वयंपाक तर तुम्हाला माहितीच असतो किती असतो. त्यामुळे मग ती बसली होती आणि तिला कंपनी द्यायला मी आणि माझी बहीण आणि माझ्या भावाची मुलगी बघा शेजारी ती बसली होती आणि माऊ सुद्धा. म्हणजे अशा आमच्या चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. ते पण एवढ्या उन्हाचं. तर तुम्ही ऊन बघू शकता की किती ऊन आहे. तरी पण आमच्या चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. कारण काय तर बाई एवढं मटण चटणे म्हटलं खायला तर पाहिजे ना. हा तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आणि तुम्ही बघा यात्रेचा आता कसं होतोय ब्लॉग माहिती नाही मला. कारण की आता पाहुणे येणार म्हटलं आणि मला एवढा एक्सपिरियन्स नाही ना ब्लॉग बनवण्याचं. म्हणजे एवढं माणसं एकटी असल्यावर हा बाई मी काही पण बनवते एकटी असलो काही पण नाही पण बेस्टच देते बरं का ब्लॉग बनवायला. पण आता एवढं माणसांमध्ये कॅमेरा वगैरे पकडायचं म्हटल्यावर मला जरा असं लाजलेगत होतं. म्हणजे मला नाही जमत एवढं. पण तरी पण मी ट्राय करीन. आणि इकडं आमचं बाळ एवढं उन्हाचं आहे ना तर त्यामुळे त्याला ना गार पाण्यात बसवलं होतं आणि मस्त खेळत होता तो. आणि एवढी त्याची स्माईल तर बघा तुम्ही. आणि दुपारी एवढं ऊन पडलं होतं ना तर म्हटलं एवढं उन्हाचं नाही थंडगार काहीतरी पाहिजे. मग ताक होतं घरामध्ये मम्मीने आणलं होतं. मग थोडंसं ताक घेतलं पण त्याची टेस्ट नाही एवढी मला काय आवडलं ना. कारण ताक म्हटलं नुसतं ताक पितात ना. मग म्हटलं थोडीशी ना साखर टाकूयात आणि मग बघूयात कशी लागते. आणि मग काय मम्मी पण म्हणली मला पण एक थोडीशी ताक घेऊन. मग तिला पण दिलं थोडंसं आणि मला पण घेतलं थोडं. म्हटलं आता याच्यामध्ये साखर टाकू आणि बघूयात तरी कसं लागतंय. मग साखर टाकली भरपूर साखर टाकली आणि उन्हाळ्याचं ताक पितात शरीरासाठी चांगलं असतं ताक. त्यामुळे मग मी ताक घेतलं पण त्याची टेस्ट मला काय आवडली नाही. आणि मी म्हणजे नाही का जास्त असं ताक पित नाही. पण आता एवढं ऊन तुम्ही पाहिलंच असेल बाहेर किती ऊन पडलंय. तर मग म्हटलं आता प्यायचं तर आता काहीतरी करायलाच पाहिजे. मग काय साखर घेतली आणि भरपूर साखर टाकली ताकामध्ये आणि मग पिलो. आणि मम्मीला पण थोडा ग्लास दिलेला तिच्यात पण साखर टाकायची नव्हती जास्त तर माझ्या लक्षातच राहिली नाही. तिच्यात पण साखर टाकली आणि मम्मीला दिलं. तर मम्मीचं बाहेर चालू होतं चिकनचं मटणाचं स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि मसाल्याची तयारी चालू होती. तर यात्रा म्हटली ना की भरपूर काम हाडानं दुखती आता सजनी आता रसावाड हाडानं दुखती आता
भारी ग बघतो या ग दाबून सारी हाडानं दुखती या ताण सजनी असा रसावा हाडानं दुखती या ताण सजनी असा रसावा कोल्हापूरची झाली या फिदा दुनिया सारी हाडानं दुखती या ताण सजनी असा रसावा हाडानं दुखती या ताण सजनी असा रसावा. इथे मी काकड्या कट करते. एवढं कट करायचं तर मला काकड्या माझ्या जीवावर आले पण आता मला करावं लागेल. मम्मीने मला काकड्या करायचं काम काय कोशिंबीर करायचं काम दिलंय पण मी काय करून ठेवल्यात चकल्या करून ठेवल्यात. म्हटलं कोशिंबीर पुरणार नाही त्यामुळे हे चकल्या करून ठेवल्यात काकडीच्या. आणि कांदा कापायचा आहे, कांदा लिंबू बरंचसं. बापरे एवढे काकड्या अवघड हालत होणार आहे माझी. पण ठीक आहे आता यात्रा म्हटलं आपल्याला करायलाच लागते. चला हे श्री आम्ही आलोय श्रीला घेऊन फिरायला. बाय श्रीले वैताग देतोय आमचा. हो ना श्री? नाही गो माझा बा अजिबात वैताग देतोय. झोपेतून उठलाय तो आणि आलोय आम्ही. काय झालं? जोड नको बाबा उचलू ते. चल हाय श्री. हे श्री हे माझी माऊ. तिला नुसतं फिरायला लागते, नुसतं फिरायचं बाकी काही करायचं नाही. इकडून अंधार पडतोय इकडून मस्त येते. बाय बाय. अरे A few moments later. नाही तर मटणाला राखण ठेवलं इथं. सगळा स्वयंपाक झालाय पण आता तिकडं चालू आहे एक, त्याला राखण ठेवले मला. दिवसभर ना उन्हात थांबून थांबून ना मला तर वैताग आलाय. मी त्याला हेच वैतागले. प्रत्येक गोष्टीला वैताग वैताग करत राहिले मी. आणि सगळे आता पाहुणे आलेले सगळे घरात बसलेत आणि मी इथं मटणाला राखण. शेवटी आम्हाला पण खायचंय ना. आणि संध्याकाळी आम्ही ऑर्केस्ट्रा पाहायला जाणार आहे तमाशा, त्यामुळे मज्जाच मज्जा आहे. आणि यात्रासुद्धा फिरायची आहे पण बघूयात आता. अजून तर आता उलट जायला पाहिजे होतं तरी पण अजून मी गेलेलं नाही. आता जायला गाडीच नाही आहे. पाहुण्यांची ये जा चालू झाली आता, यायला चालू झालेली पाहुण्यांची. आणि त्यामुळे ना आता यात्रे जाता येत नाही आहे. आणि इकडं पण राखण कोणतरी पाहिजे, नाही तर हे बघा असा डॉग येतो. हा डॉग असा फिरत फिरत असतोय इथं. त्यामुळे ना मला इथं थांबवले आणि 2 गाड्या पाठवल्यात पाहुणे. सॉरी 3 गाड्या पाठवल्यात. पाहुणे येतात आता त्यामुळे आम्ही इथं बसलो. काय ग माऊ कुठे? आणि माझी माऊ मस्त हिंडायचं फिरायचं. अरे इथं काय झालं एवढं पांढरं लागले. काय ते लागलं ते आयब्रो करायचे होते ते पण राहिलं माझं. आणि यात्रेनंतर की नाही दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो यात्रेत. म्हणजे घरातले गेले होते सगळे. मग त्यांनी खेळणे वगैरे आणलं होते यात्रेतून. बॅडमिंटन आणि ते खेळणे परत ते प्राणी परत ते बरंच काय काय आणलं होतं. ते खूप आपण बरंच काय काय आणलं होतं पण काय टिकलं नाही. व्हिडिओ काढेपर्यंत ते संपलेलं. आणि मग म्हटलं की जाऊ चला मग व्हिडिओ आपण तरी काढूयात. आणि माऊसाठी आणलं होतं किट पण तिला घरी सुद्धा होतं. तिला मी मागच्या यात्रेमध्ये घेतलं होतं फुरसुंगीच्या यात्रेतून पण तिला काही ते राहिलं नाही. आणि आता मी तिच्यासाठी दीदीने आणलं होतं डॉक्टर किट. आता हे किट कुठं पडणार आहे. तिचं चाललं होतं खेळायचं आणि माझी बहीण तिची मजा घेत होती कारण तिला कोणीच काय घेतलं नव्हतं. कारण हे यात्रेत खूप लेट गेल्यामुळे दुकानं सगळी गेली होती. आणि गोलेगावची यात्रा तर बऱ्यापैकी खूपच मोठी भरती झालं ग. काय झालं मग तुला? तिला नवीन शूज कुठून आणायचं? नवीन शूज काकाला आपण फोन करू लवकर ये म्हणावं घेऊन. अयो बया काकाला म्हणावं लवकर ये फोन कर. धने धुवायचे हात बघू सोड. आता घातला ना नवीन ड्रेस एवढा मोठा. हा किती कपडे बदलती. कालपासून नुसती नवीन कपडेच बदलत राहिली तू. नुसतं खायचं आणि कपडे बदलायचे नवीन. काकाला आवाज दे इथून. प्यायचा का तुला? माऊ काकाला आवाज दे ना इथून. काकाला आवाज दे लवकर. बरं बघ बरं येते का काका य सँडल घेऊन. प्रिन्सेसचा आहे ना माऊ तुझा सँडल प्रिन्सेसचा. पण तू तर 1 नंबरचा हाडळीन. प्रिन्सेसचा थोडं पण कण भर तुझ्या अंगात नाही अजिबात. ज्यूस प्यायचा का? रडायचं नाही. बच्चा झोपलाय मग. आवाज बंद. हे बाहेर नको जाऊ ग माऊ. घरात जायचं चला पाहिजे. हिचा शूज घेऊन ये घरात. चल सायकल घेऊ का तिकडे? राहू दे इथं. बाय बाय माऊ. हो का? हे मोठं आहे का माऊ? धर ना. तू या इकडे ये.
अगं उलटा घातलास नाही बरोबर आहे. अरे नाही बरोबर आहे. मग पुढे बघ चाल असं चाल दादा चप्पल लागला श्री अरे वा मावची बघ तर काय मज्जा आहे भाई त्याला घालून बघ ना आणि बघ ना चेन पण आहे त्याला कसली भारी पॅन्ट होते का होते अगं काढायचे तिथे असेच लावले तू तर आणि याला तेल लावलंय मी आत्ताच गरम आहे मग गरम तेल आहे तिचं त्याला पॅन्ट घालून बघ ना ताई कशी दिसते बघ त्याला कशी लाईट लागते का असं मार ना हा श्री श्री हे बघूनच खुश शिली मम्मा खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया दाखव जरा हसू आता आता दाखव की हसू ना कौन है ये लोग कहाँ से आते हैं ये? तर रात्री आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो होतो बाहेर आणि श्रीचं सुद्धा जेवण झालं होतं मग सगळे गप्पा मारत बसलो होतो आम्ही रात्री बाहेर आणि चांगलं भारी वारं सुटलं होतं त्यामुळे वाऱ्याला बसलो होतो आणि मावची मस्ती मजा चालू होती तिला रडवायचं काम चालू होतं थोडी मस्ती थोडी भांडणं असं काहीतरी चालूच होतं आणि श्रीसुद्धा आमचा असं शांत बसलेला होता त्याला घेतलं की तो रडतो त्यामुळे त्याला खालीच टाकलं होतं आणि इकडे बघा तुम्ही कशी भांडणं चालल्या त्या दोघींची असंच असतं दिवसभर आमचं आणि रात्रीचं सुद्धा असाच असतो तर चला मग हा व्लॉग मी त्याचा एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय